अलिबाग पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये 14 पैकी 12 जागा जिंकून शिवसेना हा मोठा पक्ष ठरला होता, तर भारतीय जनता पार्टीला 1 व शेतकरी कामगार पक्षाला 1 अशी जागा मिळाली होती। त्यामुळे होणारी निवडणूक ही बिनविरोध होणार हे अगोदरच जाहीर झालं होतं। त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झालेल्या सभापती निवडीच्या सभेमध्ये शिवसेना पक्षातर्फे भाग्यतानंदन पाटील यांचा व उपसभापती पदासाठी प्रिया भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी, तालुका प्रमुख अनंत गोंधळी, राजीव सदस्य सौ मानसी दळवी, दिलीप भोईर यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन। ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर 14 पैकी 12 पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले आणि बहुमताने या अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे। त्यामुळे या अलिबाग तालुक्यातील सर्व जनतेने आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। त्यामुळे आजचा जो 46 वर्षानंतर जो अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे, त्याबद्दल मी सर्वच अलिबाग तालुक्यातील जनतेचा आभार व्यक्त करतो आणि या दोन्ही सभापती आणि उपसभापतींना मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जनतेची सेवा करून अलिबाग तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्व प्रामाणिक प्रयत्न करते। तसंच उद्याची जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि महायुतीमध्येच ही निवडणूक लढली जाईल। वरिष्ठांचा जो आदेश येईल त्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत आम्ही शिवसेना राहणार आहे। आज मला इथे सभापतीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली। खरं तर आजचा हा क्षण आणि आजचा हा दिवस सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे, कारण की 46 वर्ष आपण या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली आणि तो आज क्षण आहे। तर खूप छान वाटतंय आजच्या दिवशी आणि पूर्ण अलिबाग तालुक्यातील जेवढे आपले सदस्य आहेत त्यांनी मला बिनविरोध तिथे सभापतीपदी विराजमान होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व पंचायत समिती सदस्यांचे आभार मानते आणि जनतेच्या सेवेशी मी कटिबद्ध राहील एवढी मी सर्वांना ग्वाही देते आणि थांबते। सर्व सभासदांना विश्वासात घेऊन ग्रामीण जनतेचे सगळे अतिसंवेदनशील आणि चांगले असे योग्य निर्णय त्यांनी घ्यावे आणि उत्तम प्रकारे प्रशासन करावं असं या ठिकाणी मी सांगते आणि खूप खूप शुभेच्छा देते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।